खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅझेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय. जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. याला जोडून दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही, नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत. आणि तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही. ठरलं का? आणि गॅजेटचं सुद्धा सोयीला लागल, काळजी करू नका. गॅजेटचं सोयीला लागल, 100% गॅजेटचं सोयीला लागणार. नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण, त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय, काळजी करू नका. दिल्लीला येणार का तुम्ही सगळे? मग सांगतो तारीख दम्मान तुम्हाला, थांबा थोडं. आधी या 2 गॅजेटच्या अंमलबजावणी होऊ द्या, सातारा संस्थान आहे पश्चिम महाराष्ट्राच्या. आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दम्मानी गावाकडे जा, मला दवाखान्यात जायचंय, त्याच्यामुळं सगळ्यांनी दम्मानी जा रे बाबा हो. एक जीवानी राहा, एक विचार फुटून देऊ नका, एकमेकाला साथ द्या. जातीला कुठं अडचण आली जातीच्या मदतीला उभा राहत जा, सुखादुखात जा. शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कपडा घेऊन जा, तेल मीठ घेऊन जा, त्यांना पीठ मीठ घेऊन जा, त्यांच्याकडे दळायला लाईट नाही येते घेऊन जा. तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या, हातराय पांघरायचं द्या, एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या. तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल, बिस्किट पुडा देता आला तर शेतकऱ्याला द्या. जात बघू नका, ह्या जातीचा आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका. ज्याच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या, त्याच्यात जात बघू नका. आपल्याला विरोध केला असला तरी पण त्याला माणुसकी जपा, माणुसकी दाखवा. म्हणू नका याने आरक्षणाला विरोध केला याला मी देणार नाही. आपण शेतकऱ्यात जात बघू नका, सगळ्याच्या मदतीला धावून जा. आणि कुणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठी आरक्षणात जाऊस्तर कोणाला बोलू नका. तुमचा अपमान केला तरी सहन करा, तुम्हाला शिव्या दिल्या तरी सहन करा, सांगितलेला शब्द ध्यानात ठेवा. शांत राहा. जे लय वचवच करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर हॅलो 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 कोणी जर आपल्याला त्रास दिला, त्रास सहन करा, माझा ऐका. हॅलो गरज आहे आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जाऊस्तर एखाद्याने शिव्या दिला, त्रास दिला तरी सहन करा. लय वळवळ करतोय का एखादा? पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लावून त्याची जिरू. पण आता ते वेळ नाही. आणि एक महत्वाचं सांगतो, यांना कुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते. त्यांच्या अंगावर जाऊ नका. घेण्या देण्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते ती. संरक्षण इकडून तिकडून हिंडाव, यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही. पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्यांना ते संरक्षणासाठी करतात, फोकसला यासाठी करतात, मीडियात राहण्यासाठी करतात. त्यांची काही अवकात नाही, त्यांना काही महत्व नाही, त्यांच्यात लाज पण नाही. समजून घ्या रे बाबा हो.
इकडे येते बोंबलतेत, मग आपण त्यांच्या मागा लागतो, त्याला लागत संरक्षण.